साऊथ मुंबई आणि सबब ह्याच्यामध्ये फरक काय आहे साऊथ आणि मुंबई का आहे? त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. इंग्रजांनी ज्या वेळेला इथं मुंबईवरती राज्य केलं त्यावेळेला त्यांनी 100 वर्षाचा पुढचा विचार केला. आज व्हीटी सारखं स्टेशन पहा तुम्ही, आज मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग पहा, त्या ठिकाणी त्यावेळेला जी आझाद मैदान असेल एवढी मोठी मोठी मैदानं त्यांनी सोडली. तर त्यावेळेला त्यांनी पुढचा 100 वर्षाचा प्लॅनिंग करून ते त्या ठिकाणी शहराला निर्मितीला सुरुवात केली. आजही ते रस्ते आपल्याला कमी पडत नाहीये. आज सगळे लोक विटीला जातात. आजही ते स्टेशन कमी पडत नाहीये. का कमी पडत नाहीये? अभिमानानं सांगावं असं वाटतं की ते व्हीटी स्टेशन मध्ये जे बांधलं गेलं ते आमचे हंबीरराव काळे म्हणून घोडेगावचे माझ्या गावातले होते आणि ते कारीगर होते. त्यावेळेला त्यांना शासनाकडनं भायखळ्यासारख्या ठिकाणी 15 एकर जागा अशी मोफत देण्यात आली. त्यांनी एवढं सुंदर शहर, सुंदर स्टेशन तयार केलं म्हणून. त्यावेळेला त्यांच्याकडे पुढे दूरदृष्टी होती. नंतर यांच्याकडे जे सबबमध्ये तुम्ही इकडे पुढे आलात मुंबई याच्यामध्ये उपनगरांमध्ये काय अवस्था आहे दादरच्या पुढे तुम्ही पाहिलं तर ती जी शहरं निर्माण झाली त्यावेळेला त्यांची जी दूरदृष्टी होती त्या पद्धतीने ते रस्ते तयार झाले, त्या पद्धतीने ती मैदानं झाली, त्या पद्धतीने ती सुरक्षित राहिली गेली. म्हणून आज ती मुंबई आपल्याला त्या ठिकाणी तशी पाहायला मिळते.